श्री क्षेत्र नागापूर मनमाड येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात काल तिसऱ्या सोमवारनिमित्त गर्दी केलेली होती। जवळपास हजारो भाविकांनी या ठिकाणी येऊन नागेश्वर महादेवाचे दर्शन घेतले व या ठिकाणी असलेल्या निसर्गाच्या सौंदर्याचे देखील आनंद घेतला। महाकाय असे छान छान या ठिकाणी वडाचे वृक्ष आहे, पिंपळाचे झाड आहे, तसेच अनेक वृक्ष असल्याने त्याखाली सावली आहे व या सावलीखालीच मोठे महादेवाचे नागेश्वर महादेवाचे मंदिर आहे। आणि या मंदिरात आल्यानंतर आपण कुठेतरी जंगलामध्ये व एखाद्या अभयारण्यात आल्याचा भास होतो। अतिशय सुंदर व छान असे महादेवाचे मंदिर आहे। या ठिकाणी काल अनेक अन्नदात्यांकडून महाप्रसादाचे आयोजन केलेले होते, तसेच फराळाचे आयोजन केले होते। यामध्ये साबुदाणा वडा, साबुदाणा, केळी व याचा महाप्रसाद भाविकांना दिला जात होता। रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते। त्याचप्रमाणे काल दिवसभर मोठ्या प्रमाणामध्ये मनमाडजवळील मनमाड शहर, तसेच पानेवाडी, इडोशिंगवे, पाझन, धोटाणे इत्यादी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक काल नागेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आलेले होते। अनेकांनी आपले या ठिकाणी नवस देखील पूर्ण केलेत। कारण हे जागृत देवस्थान असल्याने अनेक जण या ठिकाणी नवस बोलतात आणि तो पूर्ण देखील होतो। मोठ्या प्रमाणात काल सत्यनारायणाच्या पूजा देखील या ठिकाणी झाल्या। आपण हे सर्व दृश्य बघू शकतो। किती छानपैकी या ठिकाणी 2 चिंचेचे झाडं आहेत, तसंच मोठा महाकाय वटवृक्ष 2-3 आहेत आणि अनेक असे वृक्ष आहे आणि त्याखाली घनदाट अशी ही सावली आहे। खूप छान या ठिकाणी काल भाविकांनी येऊन दर्शन घेतले, महादेवाला पाणी देखील वाहिले। नाशिक जिल्ह्यासाठी नागेश्वर मंदिर येथून चलो चलो फटाफट करो। कितना टाइम लगा रहे हो? डबल लाइन कर रहे हो? अब ये कहाँ निकले? इनको निकलने की जगह भरता कितने भर? क्या है? नमस्कार नमस्कार।